नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव गजानन वाडेकर. स्वागत आहे तुमचे सर्वांचे परत एकदा जी के एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जी के और जी एसच्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. चला तर कालच्या प्रश्नाचे उत्तर बघूया. कोणते भारतीय राज्य हे तिन्ही बाजूंनी बांगलादेशने वेढलेले आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक डी, त्रिपुरा. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस एकूण किती तालुके होते? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक डी, 235. महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस 235 तालुके होते. प्रश्न क्रमांक 2. भारताच्या लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी, 552. भारताच्या लोकसभेची संख्या 552 आहे. प्रश्न क्रमांक 3. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए, पंडित रमाबाई. आर्य महिला समाजाची स्थापना पंडित रमाबाई यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 4. कुसुमाग्रज हे कोणाचे टोपणनाव आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रज नावाने ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 5. बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाली? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, लॉर्ड कर्झन. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन व्हाईसरॉयच्या काळात झाली. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक डी, अंजनवेल, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील अंजनवेल ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 7. मुंबई शहराची स्थापना कोणी केली? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, गेराल्ड ऑगियर. मुंबई शहराची स्थापना गेराल्ड ऑगियर यांनी केली. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त तांब्याचे साठे आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए, चंद्रपूर. महाराष्ट्रात चंद्रपूर या जिल्ह्यात सर्वात जास्त तांब्याचे साठे आहे. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गर्जा महाराष्ट्र माझा हे कोणी लिहिले? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी, राजा बढे. महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गर्जा महाराष्ट्र माझा हे राजा बढे यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 10. झोंबी नावाची प्रसिद्ध कादंबरी ही कोणी लिहिली आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी, आनंद यादव. झोंबी नावाची कादंबरी ही आनंद यादव यांनी लिहिली आहे. प्रश्न क्रमांक 11. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 12. सत्यमेव जयते हे कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, परमहंस सभा. सत्यमेव जयते हे परमहंस सभा या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? याचे योग्य आन्सर कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या अगोदरच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद.